नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. मला माहिती आहे खूप दिवसानंतर व्लॉग टाकते. आय एम रिअली सॉरी, खूप बिझी आहे, शेड्यूल खूप पॅक आहे, म्हणजे जॉब पण चालू आहे आणि बाकी मी व्हिडिओज तर भरपूर काढून ठेवलेत, पण मला एडिटिंगला थोडासा वेळ लागतोय आणि मी काही गोष्टी अशा खूप छान सांगणार आहे तुम्हाला. पण त्याच्यासाठी थोडा वेळ पाहिजे, त्याची एडिटिंग छान झाली पाहिजे, म्हणून मी थोडा वेळ घेते. त्याचबद्दल सॉरी, समजून घ्या थोडं. पण हा मग म्हटलं चला एक डेली व्लॉग तर तुमच्यासाठी काढूयात. तर आज सानिका येणार आहे, तिचा आज ट्रॅडिशनल डे आहे आणि उद्या आहे ॲन्युअल फंक्शन. तर मग त्याच्या अगोदर आज ट्रॅडिशनल डेला एकदम नॅचरल मेकअप हवा आहे तिला, एकदम सिम्पल लुक हवा आहे तिला. इवन हेअरला आपण कसं क्रिम्पिंग वगैरे करतो, मशीन लावून वगैरे थोडंसं बाउन्सी हेअर करतो, तर तसं पण नको, तिला एकदम सिम्पल हेअरस्टाईल आणि सिम्पल मेकअप हवा आहे, नॅचरल लुक हवा वाटला पाहिजे, छान साडी वगैरे नेसून द्यायची. तर चला व्लॉगला सुरुवात करूयात. पुढे बघा, पण सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला नक्की करा आणि बघूयात आजचा दिवस कसा जातो ते. मंडळी, आमच्या घरी आलेली आहे सानिका आणि आज मी तिचा मेकअप केलेला आहे. सकाळी उठवलंय आमच्या दोघांना आणि 7ला इथं पोचलेली होती आणि 7:30ला नाश्ता वगैरे केला आणि अशा प्रकारे तिचा मेकअप झालेला आहे. आणि मागे फोटोग्राफरला पण बिचारे, आमचे फोटोग्राफर जेव्हा सानिका फोटोग्राफर नसते तेव्हा आमचे सेकंड फोटोग्राफर. तर मेकअप कसं झालं सांग, डोळे बंद. तर मेकअप कसा झाला, एकदम तिला सिम्पल हवा होता, नॅचरल हवा होता, HD वगैरे नको होता, त्याच्यामुळं एकदम छान असा सिम्पल केलेला आहे, जेणेकरून नॅचरल लुक वाटला पाहिजे. तर चला आता हिचे फोटो सेशन बाकी आहे, ते आम्ही फोटो सेशन करतो आणि जातो खाली. फर्स्ट टाइम सोना दीदीने बनवलेला आहे मटन. व्हेजिटेरियन माणसाने बनवलेलं नॉन व्हेज. फिर से सोनाली एक्सपेरिमेंट सक्सेसफुल. आता रोज बनव, आता दिवस आड बनव, बुधवार शनिवार रविवार. मी हिला खूप दिवस झाला फोन करायचा, मला पण टाइम भेटत नव्हता. मग हिला सहज फोन केला, आहे घरी म्हणजे हिचं बरेच दिवस झालं चालेल. हा नाही म्हणजे टाइमच भेटला म्हणून चला म्हणलं हिला घेऊन. खूपच मध्ये पण हे एवढं नाही, ते आता तू फर्स्ट टाइम आले ना. कुठून? तुमच्या जवळ आहे, शॉर्टकट आहे. कोणता? ये भूत को देख रहे, भूत को, ये भूत जादू येते का खेळता का नुसतं जोरात मारते. झूले पे बैठकर क्या कर रहे हो आप? जो पसंद है झूले पे बैठकर भी मुझे नहीं. तुझे समोर आहे मी इतकी, मला समोर बघ ना, त्याच्यात बघण्यापेक्षा फोन मध्ये बघण्यापेक्षा. फोन मध्ये बघण्या 2 दिवस झालं रील वर रील नोटिफिकेशन आलं, रील पेक्षा समोर बघ ना. रोज यायचं अजून कुठं नाही म्हणते. चांगले म्हणजे वॉकिंगसाठी चांगले. मी तिथून वॉकिंग तिकडून वॉकिंग करायला, वॉकिंग करत परत गाडी जाणार. अरे मग आता तिथं फिरण्यापेक्षा इथं चांगलं आहे ना. माझं बालपण पण जगून घेते. आतमध्ये जायला रोड कुठं नाही ना, तिकडे बघतो मुलगा थांबलाय ना, त्या साईडनं जागा तोंड झाकल्याने काय थांब मुद्दामून करतो, त्याला माहिती आहे ना व्हिडिओ काढतोय.
अरे पडला. ऍक्टिंग करतात बरं का. त्याने त्याला पकडायचं, त्याने त्याला पडायचं. मोठे प्लेयर खेळाडू असल्यासारखे. ते तिकडं वेगळाच पडतोय. तो कशी करते बघ ना बघ ना. परत कर ना. घे. काय होत आहे? काय होत आहे? तो कशी चिडते. दे म्हण ती बघ नाचते किती आहे. उलटा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सोनाली. हॅपी बर्थडे टू यू. घे ना असं. चारावंच लागलं ती आता डान्स कशासाठी करायला. केक खायचा आहे. बोट खायची. अरे ते कडक आहे सोनू. ते नाही ग म्हणजे ब्रेड म्हणा. अच्छा मंडळी, जसं तुम्ही पाहिलं की बड्डे सेलिब्रेशन केलं आणि त्याच्यामध्ये दुपारी माझं एक काम होतं बाहेर आणि मग अचानक तसं सानिकाचा व्हिडिओ कॉल आला होता. मग त्याच्यावर म्हणलं ही संध्या दुपारची मला व्हिडिओ कॉल करते. त्याच्यानंतर मग मला दुपारी मी मस्त माझे मीटिंग्स वगैरे झाले आणि त्यांनी सरप्राईज दिलं मला आज. माझ्या दीदीनी म्हणजे माझ्या आत्याची मुलगी आहे. तर मग ते दोघींनी सरप्राईज दिलं. खूप दिवस झालं त्यांनी म्हणजे मी इकडे आल्यापासून ते इकडे घरी आलीच नव्हती कधी. त्यामुळे त्या दोघींनी मिळून मला आज सरप्राईज दिलं. सरप्राईज विजिट केलं. तर मग आम्ही थोड्या गप्पा मारला, तुम्ही पाहिलंच असेल. आणि आज माझ्या मैत्रिणीचा बड्डे होता. तर तिचा बड्डे देखील सेलिब्रेशन केला आम्ही. आणि आम्ही असंच मग वरती थोडा वेळ मग म्हटलं चला ह्यांना गार्डन पण दाखवूया, थोडंसं फ्रेश पण वाटेल. मम्मी पण आली होती. मम्मीला पण बोलून घेतलं होतं. दीदी आली होती तर म्हटलं दीदी पण आली, तू पण ये थोड्या वेळ. मग थोड्या वेळ वरती टाईम स्पेंड केला, मस्त खेळलो वगैरे. आणि आता सर्वजण घरी गेले. तर आता मस्त पोटभर जेवण केलं आणि आता बसले आहो. आमचे काही कामानिमित्त थोडं खाली गेलेले आहेत, ते आता वरती येतीलच. तर म्हटलं चला आपण ब्लॉग एंड करूयात. खूप शॉर्ट अँड स्वीट ब्लॉग झालेला आहे. आणि स्टे ट्यून. मला एक गोष्ट सांगायची की पुढचे ब्लॉग खूप छान असणार आहेत. मी पण खूप एक्सायटेड आहे. मला पण असं वाटतं मी कधी ते ब्लॉग टाकेल वगैरे. पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडा वेट करावाच लागेल. इतका वेट केला आहे तर थोडं माझ्यासाठी अजून वेट करा. कारण मी खूप छान एक व्लॉग तुमच्यासाठी शूट केलेला आहे आणि ते मला शेअर करायची आहे. पण मी ती लवकरात लवकर तुमच्याशी शेअर करेलच. त्या तुम्हाला तो व्लॉग खूप आवडणार आहे. एक डिफरंट व्लॉग बनवलेला आहे. तर एक्सायटेड राहा तर त्या व्लॉगसाठी. आणि आता शिवजयंती पण येते. शिवजयंतीच्या दिवशी पण मी काहीतरी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. शिवजयंती तर मी शूट करणारच आहे, त्यात काही हेच नाही, वादच नाही. पण त्या दिवशी मी तुम्हाला काहीतरी शेअर पण करणार आहे. बाकी तर सर्व कामं झालेली आहेत आणि बघूयात कसं काय एक्झिक्यूट होतं आहे. जे डोक्यात आहे जे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. तर पण तरी पण वेळात वेळ काढला मी. आणि मला माहिती आहे तुम्ही खूप सारे कमेंट्स पण केले की खूप दिवसानंतर ताईनी व्हिडिओ टाकला वगैरे. ॲक्च्युली कसं ना नवीन परत जॉब जॉईन केल्यामुळे थोडंसं दिवसभर थोडंसं कामात जातो. प्लस घरातली पण कामे असतात आणि बाहेरची पण काही कामं आहेत. त्याच्यामुळे काय होतं संध्याकाळी मग थोडासा वेळ कमी भेटतो आणि मग त्याच्यामुळे परत
ऑलरेडी तुम्हालाही माहिती आहे लॅपटॉपवर माझं काम आहे आणि लॅपटॉप यूज केल्यानंतर पुन्हा एकदा मोबाईलवर वगैरे एडिटिंग करायची म्हटल्यावर किंवा लॅपटॉपवर पण करायची म्हटलं तरी स्क्रीन टाईम जास्त होऊन जातो, मग डोळे दुखून येतात. त्याच्यामुळे मग मी शक्यतो करतच नाही, केलेच नाही मी व्हिडिओ एडिट. म्हटलं आता निवांत मी आता करून व्हिडिओ एडिट करेलच संध्याकाळचे, ज्या दिवशी माझं काम कमी असेल. माझं काम कमी होतं तर मग म्हटलं चला छान आजचा एक डेली ब्लॉग पण होऊन जाईल. आणि शिवाय आणि सानिका पण येणार होती. मला वाटलं ती सकाळी तिचं फंक्शन झाल्यानंतर मग ती कशाला येईन ना, तिचं फंक्शन म्हणजे ट्रॅडिशनल डेला दिवस वगैरे जातो. मग ते एक झालं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी दुपारी परत मला सरप्राईज दिलं आणि आज माझ्या मैत्रिणीचा बड्डे पण होता. मग ते सगळं एकदमच असं छान आजचा दिवस खूप सुंदर गेला, छान गेला. कधी संपला ते कळालं पण नाही, इतक्या लवकर पटकन दिवस संपला. आजचा खूपच फास्ट गेला दिवस, पण खूप छान गेला. खूप सरप्रायझिंग वाटतं की जेव्हा कोणी आपल्या जवळचे व्यक्ती आपल्याला असं सरप्राईज विजिट करतं घरी. तुम्हालाही आनंद होतो का असं कोणी जवळच्या व्यक्तीने किंवा घरच्यांनी वगैरे असं अचानक सरप्राईज दिलं की मनाला खूप छान वाटतं आणि भारी वाटतं, थोडंसं वेगळं वाटतं की रोज रोज तेच डेली लाईफ असतं, त्याच्याऐवजी थोडंसं काहीतरी वेगळं लाईफ छान वाटतं. रोज आम्ही असं दिवसभर काम केलं, आम्ही दिवसभर घरात नसतोच. कामं वगैरे सगळी झाल्यानंतर वरती थोडंसं बाहेर पण आम्ही जातो थोडंसं फिरायला. फक्त एवढंच की मी डेली ब्लॉग जास्त घेतले नाही. म्हटलं की आहेत अजून व्लॉग्स, ते व्लॉग मी पेंडिंग ठेवले. मी जसं म्हटलंय त्याच्यासाठी एक्सायटेड राहतो. एक व्लॉग खूप छान असणार आहे, तो मी पेंडिंग ठेवला आहे, कारण मी तो बरोबर 19 तारखेला तो व्लॉग करेल, व्लॉग टाकेल मी तो. तर त्याच्यासाठी नक्की बघा आणि एक्सायटेड आहेत की कमेंट करून सांगा. आणि आजचा ओव्हरऑल व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अजून कोणता व्लॉग बघायला आवडेल ते देखील मला कमेंट करून सांगा. तर मी तो व्लॉग नक्कीच 19 तारखेच्या आधीचा एखादा व्लॉग पोस्ट करेल. केरलाचा व्लॉग टाकू की अजून कोणता व्लॉग टाकू, अजून कोणता व्लॉग करू तुम्ही सजेस्ट करा, मी तो शूट करेल. आणि तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघताय ना, तर त्याला देखील भरभरून प्रेम द्या, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी.